नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स सेकंड ज्योमेट्री मधील तिसरं प्रकरण सर्कल या प्रकरणातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रमेय आपण बघणार आहोत. ज्या प्रमेयाचं नाव आहे टँजेंट थेरम, म्हणजे स्पर्शिका प्रमेय किंवा स्पर्शिकेचा प्रमेय. आता हा प्रमेय काय आहे? अ टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल, अ टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. स्पर्शिकेचा गुणधर्म असतो. तुम्हाला माहिती आहे स्पर्शिका म्हणजे काय? A line, if a line intersects the circle in exactly one point, then that line is said to be the tangent to the circle. जी रेषा वर्तुळाला एक आणि एकाच बिंदूमध्ये छेदते त्या रेषेला त्या वर्तुळाची स्पर्शिका असे म्हणतात. आणि या स्पर्शिकेचा एक गुणधर्म असतो. काय गुणधर्म असतो? की स्पर्शिका, वर्तुळाची जी स्पर्शिका आहे ती त्याच्या स्पर्श बिंदूमध्ये काढलेल्या त्रिज्येला लंब असते. वर्तुळाची जी स्पर्शिका आहे तिच्या स्पर्श बिंदूमध्ये ही त्रिज्या आणि ही स्पर्शिका आहे, स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते. तेच आपण या ठिकाणी त्याचं लॉजिकल रिझन, लॉजिकल आर्ग्युमेंट आपण या ठिकाणी आता इथे देणार आहोत प्रमेयाच्या रूपाने. अ टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता या ठिकाणी या विधानाची आपण सिद्धता बघणार आहोत. लक्षात घ्या, त्यासाठी सर्वप्रथम मला इथं आकृती काढावी लागणार आहे. मी आकृती काढतो, लक्ष द्या. येस, बघा आता हे सर्कल आहे विथ सेंटर O आणि त्याची टँजेंट, आता या सर्कलची ही टँजेंट आहे. लाईन L इज द टँजेंट, टँजेंट टू द सर्कल ॲट पॉइंट A. ही रेषा L ही त्याची स्पर्शिका आहे जी यस बघा बिंदू ए मध्ये या ठिकाणी ती वर्तुळाला स्पर्श करते. काय माहिती दिलेली आता या ठिकाणी गिवन मध्ये? इन द सर्कल विथ सेंटर O, इन द सर्कल विथ सेंटर O, लाइन L इज द टँजेंट ॲट पॉइंट A. रेषा L ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे, ती वर्तुळाला ए बिंदू मध्ये स्पर्श करते. इन द सर्कल, in the circle with center O, in the circle with center O, line L is the tangent at point A. Line L is the tangent at point A. ए बिंदूशी काढली त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. आणि काय सिद्ध करायचं आहे आपल्याला या ठिकाणी? इथं काय सिद्ध करायचंय? आपल्याला सिद्ध करायचंय की ती जी स्पर्शिका ही लंब आहे. टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. ही टँजेंट परपेंडिक्युलर आहे कुणाला? रेडियसला. सगळ्याच रेडियसला का? नाही, ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये काढलेल्या रेडियसला लंब आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी लाईन L is perpendicular to the radius OA. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता प्रूफ आपल्याला याचं काय करायला लागणार आहे? प्रूफ द्यावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या विधानाची सिद्धता आहे ही आता आपण या ठिकाणी अप्रत्यक्ष पद्धतीने देणार आहोत. इनडायरेक्ट प्रूफ आहे. कसं आहे? इनडायरेक्ट प्रूफ, अप्रत्यक्ष पद्धतीने. आता या ठिकाणी लाईन L इज परपेंडिक्युलर रेडियस OA हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी दोन रेषा एकमेकांना लंब केव्हा असतात? इफ टू लाइन्स इंटरसेक्ट टू इच अदर ॲट राईट अँगल, देन द लाईन्स आर सेड टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. दोन रेषा एकमेकांना छेदत असतील, 90 अंशामध्ये छेदत असतील, तरच आपण या ठिकाणी आपण म्हणतो की दोन रेषा लंब आहेत, म्हणजे एकमेकांना लंब आहेत. आता या ठिकाणी आपल्याला लाईन L इज परपेंडिक्युलर रेडियस OA सिद्ध करायचं आहे. एक तर या कोणाचा माप 90 अंश किंवा या कोणाचा माप 90 अंश सिद्ध करावं लागेल. तसं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करता येत नाही.
म्हणून या विधानाची सिद्धता आपण या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या देणार आहोत. काय गृहीत धरणार आहोत? लेट अस सपोज दॅट किंवा अज्युम दॅट लाईन एल इज नॉट द tangent line L is not perpendicular to radius OA. Let us assume that suppose that let us suppose that line L is not perpendicular to radius OA. लाईन L ही रेषा L ही OA ला रेडियस OA ला लंब नाही असं आपण गृहीत धरलेलं. इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस OA ला लंब नाही. ठीक आहे, म्हणजे रेषा L ला OA हा रेषाखंड लंब नाही. मग एखाद्या रेषेला आता ही या ठिकाणी एक रेषा आहे, एखाद्या बिंदूवरून काढलेला जो रेषाखंड आहे हा लंब नसेल तर मग या ठिकाणी त्याची अशी स्थिती असेल, समजा ओ आता या ठिकाणी हा ए बिंदू आहे, मग दुसरा लंब आपल्याला काढता येतो ना. एक लंब रेषाखंड नसेल तर आपण दुसरा रेषाखंड ओबी लंब काढूया. आता ओए लंब नाही ना, ओए लंब नाही म्हणल्यावर आपल्याला दुसरा लंब रेषाखंड रेषा एल ला बिंदू ओ मधून काढता येतो. आता ही जी आकृती आहे आपण मी जी काढायला लागलो ही आकृती या ठिकाणी इथं प्रूफ मध्ये येणार आहे, खाली या ठिकाणी इथे येणार आहे. मी या ठिकाणी दुसरी आकृती काढतो. बघा आता ही आकृती प्रूफ मध्ये येईल ना. यस, लंब नाही म्हटल्यावर या ठिकाणी अशी स्थिती असणार आहे. बघा आता या ठिकाणी मी असं काढलेलं आहे की OA सेक OA इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन L. सेक OA ही L ला लंब नाही, ही L रेषा आहे, ही टँजेंट आहे. कळलं का? रेडियस इज नॉट परपेंडिक्युलर टू द टँजेंट. मग काय करावं लागेल? देन ड्रॉ सेक OB परपेंडिक्युलर टू लाईन L. देन ड्रॉ सेक OB परपेंडिक्युलर टू लाईन L. आता या ठिकाणी मी OB लंब काढणार आहे. या ठिकाणी ड्रॉ सेक OB perpendicular to line L. Right. Then draw seg OB perpendicular to line L and take a point C on line L such that AB equal to BC and draw seg OC. तसेच आपण काय करणार आहोत, या रेषा L वर बिंदू A ला B ला सोडून देऊन एक दुसरा बिंदू C घेणार आहोत. बिंदू C घेणार आहोत जो असा घेणार आहोत की AB बरोबर BC, AB बरोबर BC and draw seg OC. आणि मग आपण OC काढणार आहोत. काय केलं? Let us suppose that line L is not perpendicular to seg OA or radius OA. Then draw seg OB is perpendicular to line L and take a point C on line L such that AB equal to BC and draw seg OC. आपण या ठिकाणी OC काढलेला आहे. आता काय होतं बघा, ही रचना केल्यामुळं इथं जे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत, ट्रायंगल OBA आणि ट्रायंगल OBC, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतात. In triangle
Now in triangle OBA, in triangle OBA and triangle OBC, side OB is congruent to side OB, side OB is congruent to side OB. का बरं? कारण कॉमन साइड है. एंगल OBA is congruent to angle OBC. Angle OBA is congruent to angle OBC. Angle OBA is congruent to angle OBC. Why? Each 90 degree, right? And side AB, side BA is congruent to side BC. Side BA is congruent to side BC. का बरं? साइड BA is congruent to side BC. कारण कंस्ट्रक्शन. कारण काय असणार आहे? कंस्ट्रक्शन, राइट? Therefore we can say that triangle OBA is congruent to triangle OBC. Therefore triangle OBA is congruent to triangle OBC by SAS test. SAS test. Understand? For congruency. If two triangles are congruent, then their corresponding sides are congruent. Which two sides are congruent? Side OA is congruent to side OC. Now say, we say that side OA is congruent to side OC. का बरं? कारण corresponding sides of congruent triangles. Corresponding sides of congruent triangles. Means sec OA is congruent to sec OC. Therefore, if two segments are congruent, then their lengths are equal. Therefore, we can say that OA equal to OC. OA equal to OC. But OA is the radius. OA is the radius. ये कोण सांगितलेलं आहे की वन? OA is radius. Understand? Line L, there is a point A is common between the circle and line L. Understand? Means point A lies on the circle. Means OA is the radius. Here we have written here. Understand? In the circle center O, line L is the tangent at point A. Means OA is the radius. Understand? Yes, common point between the tangent and the circle. Therefore, we can say that OA is equals to OC. Means the distance of point A and distance of point C from the center of the circle is equal. Therefore, point C is also lie on the circle. Therefore, OC equal to radius because both are equal. Understand? This means that two distinct points A and C. This means that two distinct points A and C of line L or tangent L are lie on the circle. But this is contradiction with the definition of tangent. Which type of contradiction? We have studied that if a line intersects to circle in exactly one point, then the line is said to be tangent. Means there is only exactly one point of the tangent lie on the circle. But here are 2 points. A and C are 2 distinct points of tangent L are lie on the circle. So this is contradiction with the definition of tangent. Therefore, this is a contradiction with the definition of tangent. Because 2 points of the tangent L are lie on the circle. So our assumption is wrong. Therefore we can say that this
अझम्पशन हे जे आलेलं आहे हे कशाहून आलेलं आहे ते आपण चुकीचं गृहीत धरल्यामुळे. सो आवर अझम्पशन इज रॉंग. सो आवर ASSUMPTI assumption is wrong. So our assumption is wrong. म्हणून आमचं गृहीतक चुकीचं आहे. This is contradiction with the definition of tangent. Understand? So our assumption is wrong. Therefore, we say that line L is perpendicular to radius. Therefore, we say that line L is perpendicular to the radius OA. Understand? Hence, we have proved that. Hence, we have proved that a tangent at any point of a circle, a tangent at any point. Hence we have proved that a tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. Actually आपण सिद्ध केलेलं आहे की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूशी काढलेली स्पर्शिका आहे तिच्या स्पर्श बिंदूमध्ये काढलेल्या त्रिज्येला लंब असते. आता हे सिद्ध करण्यासाठी आपण काय केलं या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं जेव्हा मध्ये आपण लिहिलं इन द सर्कल सेंटर ओ लाईन एल इज द टँजेंट ऍट पॉइंट ए. कळलं का? म्हणजे देर इज ओनली वन पॉइंट कॉमन बिटवीन द सर्कल अँड द टँजेंट and we want to prove that line L is perpendicular to radius OA. आपण इथं लिहिलेलं आहे line L is perpendicular to radius OA हे सिद्ध करायचं होतं. आता ही अप्रतिष्ठितता असल्यामुळे आपण गृहीत धरलं let us suppose that line L is not perpendicular to radius OA. line L ही radius OA ला लंब नाही. आता लंब नाही म्हणल्यावर OA लंब नाही म्हणल्यावर दुसरा लंब काढावा लागेल. मी या ठिकाणी दुसरा लंब काढला, रचना केली या ठिकाणी sec OA is perpendicular line L. OA is perpendicular OB सॉरी sec OB is perpendicular line L आपण काढलेली आहे. then draw sec OB is perpendicular to line L and take a point C on line L. मग रेषा L वर एक बिंदू असा C घेतला की AB equal to BC and draw sec OC आणि मग या ठिकाणी OC आपण काढून घेतला. इथं या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण मिळालेले आहेत. OBA and OBC हे दोन्ही त्रिकोण आपण या ठिकाणी कॉन्ग्रंट करू शकतो. इन ट्रायंगल OBA and ट्रायंगल OBC साइड OB is equal to OB कारण कॉमन साइड आहे. त्यानंतर अँगल OB is equal to अँगल OBC each 90 डिग्री. अँगल OB is equal to OBC each 90 डिग्री and side BA is equal to side BC. Side B is equal to side BC because construction दिलेलं आहे BA is equal to BC. Therefore we can say that triangle OB is congruent to triangle OBC. म्हणून आपण या ठिकाणी ट्रायंगल OBA and ट्रायंगल OBC हे कॉन्ग्रंट म्हणू शकतो because SAS test for congruency. SAS test नुसार आपण या ठिकाणी दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट केले. If the triangles are congruent, then their corresponding parts are congruent. Remaining parts are congruent. Their corresponding sides are congruent. We have written here sec OB is equal to OC. त्यांच्या उरलेल्या बाजू एकरूप होतात. म्हणजे OA ही बाजू OC या बाजूशी एकरूप होते कारण corresponding sides of congruent triangles. जर दोन रेषाखंड एकरूप असतील तर त्यांच्या लांब्या समान असतात. म्हणजे OA बरोबर OC होतो. OA बरोबर OC. परंतु हे काय आहेत OA आणि OC. OA चा अर्थ OA is the center of the circle. A is any point on the circle. Understand? Means OA is the radius. OA is radius. Therefore OC is radius. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून त्रिज्या एवढ्या अंतरावरचा बिंदू वर्तुळावरच असतो. म्हणजे OC सुद्धा काय असणार आहे रेडियस असणार. मग OA रेडियस आला OC रेडियस आला याचा अर्थ असा झाला O तर सेंटर आहे. मग A आणि C हे दोन वेगळे बिंदू रेषा L वरचे दोन वेगळे बिंदू सर्कलवर आहेत. This means that two distinct points A and C of tangent L, two distinct points A and C of line L of tangent L are lie on the circle. वर्तुळावर आहेत. Right now, tangent. But this is contradiction with the definition of tangent. परंतु हे स्पर्शिकेच्या व्याख्येची विसंगत आहे. कारण स्पर्शिकेची व्याख्या काय सांगते आपल्याला की स्पर्शिकेवरचा फक्त आणि फक्त एकच बिंदू वर्तुळावर असतो. इथं दोन बिंदू वर्तुळावर लागलेत. म्हणजे ही विसंगती आहे. म्हणून या ठिकाणी so our assumption is wrong. म्हणून आमचं गृहीतक काय आहे हे चूक आहे. Therefore line L is perpendicular to radius OA. म्हणून आपण हे गृहीतक म्हणून म्हणू शकतो की आपण line L is perpendicular to radius OA. Hence we have proved that a tangent at any point of a circle is perpendicular to the radius
ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कळलं का? मग अशा रीती आपण सिद्ध केलं की या ठिकाणी वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूशी काढलेली स्पर्शिका ही त्या स्पर्श बिंदूमध्ये काढलेल्या त्रिज्येला लंब असते. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या प्रकरणामधला हा जो प्रथम थेरम आहे, हा पहिला प्रमेय आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याची चांगल्या प्रकारे अभ्यास करा. या गुणधर्माचा वापर आपल्याला या प्रकरणामध्ये वारंवार करावा लागतो. तर बाहेर करायचं आणि हा प्रमेय तसा परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे याची चांगली तयारी करा. धन्यवाद.